अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। प्रति प्रवासी 2 रुपये स्वच्छता निधी वसूल, तरी सांगलीतील सुलभ शौचालये बंद का? राज्य परिवहन महामंडळाकडून प्रत्येक प्रवाशाकडून 2 रुपये स्वच्छता निधी आकारला जात असल्याने महाराष्ट्रभरातून दररोज सुमारे 1 कोटी रुपये 20 लाखांचा निधी जमा होत असल्याचा दावा केला जात आहे। मात्र एवढा निधी जमा होत असतानाही सांगली बसस्थानकातील सुलभ शौचालये बंद का आहेत, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। प्रवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना शौचालये बंद असल्यामुळे मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे। स्वच्छतेचा निधी गोळा होत असताना मूलभूत सुविधा मात्र उपलब्ध नसल्याने महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। याशिवाय पूर्वी सुलभ शौचालयांवर कार्यरत असलेले कर्मचारी कमी करण्यात आले, त्यावेळी शौचालयांची स्वच्छता आणि व्यवस्था सुरळीत सुरू होती। आता कर्मचारी कपातीनंतर शौचालये बंद पडण्याची वेळ आली असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे। नागरिकांची प्रमुख मागणी, तात्काळ सांगली बसस्थानकातील सुलभ शौचालये सुरू करावीत। पूर्वीप्रमाणे आवश्यक कर्मचारी पुन्हा नियुक्त करावेत। त्या कर्मचाऱ्यांचा पगार महामंडळाने द्यावा। स्वच्छता निधीचा हिशेब सार्वजनिक करून प्रवाशांना योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। प्रवाशांकडून स्वच्छता निधी घेतला जातो, मग स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा बंद का? हा प्रश्न आता सर्वसामान्य प्रवाशांकडून जोरदारपणे उपस्थित केला जात असून संबंधित अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे।